नमस्कार, मी प्रमिला जानते। तर आज आपल्याला शेवग्याची रेसिपी बनवायची आहे। शेवग्याची चपाती किंवा शेवगा मसाला चपाती अशी बनवायची आहे। त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा कट करून धुवून घेतलेल्या आहेत। थोडंसं मोठं मीठ टाकते आणि ही शेंगा आपल्याला उकळून घ्यायच्या आहेत। तर मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला छान अशा शेंगा 5 मिनिटं उकळून घ्यायच्या आहेत। तर मी छान अशा शेंगा उकळून घेतलेल्या आहेत। आपण ह्याचा गर काढून घेऊया आता। छान असं शेंग शिजले, असा गर काढून घ्यायचा आपल्याला। सगळ्या शेंगामधला गाभा काढायचा आहे आपला। तर छान असं मी गर काढून घेतलेलं आहे। ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर ह्यात पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला असंच बारीक करायचं। तर छान असं बारीक मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी भरून चाळून घेतलेलं। ह्या पिठामध्ये सगळं पेस्ट केलेली शेवग्याची टाकून घ्यायची आपल्याला। तर सगळं शेवग्याचं मिश्रण मी काढून घेतले। थोडीशी हळद टाकून घेते, हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं आहे ती पण टाकलं। 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे ते टाकले। 1 चमचा लाल चटणी, म्हणजे हिरवी मिरची थोडी तिखट कमी आहे म्हणून टाकली लाल चटणी। छोटी 1 वाटी कोथिंबीर घेतली। आता ही छान असं आपल्याला मिक्स करून तिंबून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून मग तिंबायचं आहे। छान असा गोळा मी तिंबून घेतलाय। थोडंसं पाणी लागलेलं आहे मला, थोडंसं पाणी ओतून मस्तपैकी तिंबून घेतलंय। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आपण ह्याची आता चपाती करायला घेऊया। जसं आपण आपली चपाती लाटतो त्याचप्रमाणे चपाती लाटायची आहे त्याला। छान असेल तेल लावून घ्यायचं, दोन्ही पण साईडनं चांगलं तेल लावायचं। काहीतर नवीन काहीतर मुलांना करून दिलं तर आवडीनं खाते ती, म्हणून शेवगा। तर छान अशी चपाती लाटून घेतली मी, तेल टाकलेलं आहे। तव्यावर पण पहिली चपाती चिटकते म्हणून तेल टाकायचं आपल्याला। दोन्ही साईडनं छान अशी आपल्याला चपाती भाजून घ्यायची। तर अशा पद्धतीने आता सगळ्या शेवगा चपाती मी बनवून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या शेवगाच्या चपाती किंवा शेवगा मसाला चपाती तुम्ही म्हणू शकता बनवून घेतल्या त्या। तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।